तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्यासमोर आज एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ सादर करत आहे. तर व्हिडिओ सादर करण्यापूर्वी मी आपणा सर्वांना एक नम्रतेची विनंती करीत आहे की आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर येतील त्याचा आस्वाद आपल्याला सर्वप्रथम घेण्यात येईल, म्हणजे घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक नम्रतेची विनंती होती. आता व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी माझा अल्पसा परिचय आपणास सादर करत आहे, म्हणजे सांगत आहे, देत आहे. तर माझं पूर्ण नाव शिवदत्त गवळी असे आहे आणि मी हल्ले श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित औरंगाबाद या संस्थेच्या अंतर्गत असलेलं जे काही ज्युनियर महाविद्यालय आहे, श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय औरंगाबाद, आता नवीन नाव संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे. तर त्या शहरामध्ये मी कॉमर्स विभागासाठी वर्ग 11वी तसेच वर्ग 12वी या वर्गांसाठी मी चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजे सचिवाची कार्यपद्धती तसेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे 2 विषय शिकवत आहे. तर त्या दृष्टिकोनातून मुलांची तयारी व्हावी, अभ्यास व्हावा, कारण आता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 16पासनं किंवा 15पासनं सुरू होत आहे. 2025मध्ये जी काही येऊ घातलेली तुमची बोर्ड परीक्षा आहे, अर्थात 12वी बोर्ड परीक्षा, तर त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपल्यामध्ये हिंमत यावी, धाडस यावं आणि आपली परीक्षा आत्मविश्वासानं आपल्याला देता यावी, या दृष्टिकोनातनं मी आज चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय आणि या विषयातील प्रकरण नंबर दुसरे नव्हे तिसरे भाग विक्री हे प्रकरण आपणासमोर सादर करत आहे. त्यामधील आपण घेणार आहोत, काल आपण घेतलं होतं, या मागील व्हिडिओमध्ये आपण घेतलं होतं भाग विक्री. भाग विक्रीमध्ये आपण सुरुवात केली होती आपण कोणत्या घटकाला, तर भाग विक्रीच्या पद्धती. त्यामध्ये आपण शिकलो होतो सार्वजनिक विक्रीच्या 2 पद्धती. त्यानंतरचा आपला जो भाग होता विद्यमान समहक्क भागधारक, त्यामध्ये हक्क भाग आणि बोनस भाग हे जे काही 2 प्रकार आहे भाग विक्रीचे ते आपण घेत आहोत. तर मग बघा, मग अत्यंत काळजीपूर्वक श्रवण करा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं हे प्रकरण आहे, त्यातल्या त्यात हा भागही अत्यंत महत्त्वाचा आहे. तर शिकत आहोत चिटणीसाची कार्यपद्धती वर्ग 12वा प्रकरण तिसरे भाग विक्री. आपल्याला माहिती पाहिजे आपण काय शिकत आहोत, तर त्यासाठी पुन्हा सांगत आहे चिटणीसाची कार्यपद्धती वर्ग 12वा आणि प्रकरण तिसरे. त्यामध्ये घटक आहे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. तर विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री बघत असताना आपण सुरुवात करूया. आता कंपनी भांडवल उभारणीसाठी विद्यमान समहक्क भागधारकांना पुढील प्रकारे भाग देऊ शकते. तर विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री करणे किंवा भाग देणे यामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे हक्क भाग आणि दुसरा आहे बोनस भाग. तर आपण प्रथम हक्क भाग काय असतो ते समजून घेऊ. जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जेव्हा कंपनीला अधिक भांडवलाची गरज असते तेव्हा
कंपनीचे जे काही नेहमीचे विद्यमान असे मालक, ज्याला आपण मालक म्हणतो, भागधारक देखील म्हणतो, तर त्या भागधारकांना त्यांनी अगोदर खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणामध्येच नवीन भाग त्यांना देऊ करते कंपनी. त्याला म्हणायचं हक्क भाग. अशा भाग विक्रीला हक्क भाग विक्री असे म्हणतात. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते, म्हणजे जास्त भांडवलाची जेव्हा कंपनीला गरज पडते, तेव्हा कंपनी काय करते, आपले जे काही विद्यमान भागधारक आहेत, जे की विद्यमान आपले कंपनीचे मालक आहे, अंशतः मालक आहेत, त्या मालकांनाच त्यांनी अगोदर जे काही खरेदी केलेले भाग होते त्यानुसारच, त्या प्रमाणामध्येच त्यांना नवीन भाग दिले जातात. आता तुम्ही म्हणाल अगोदरच्या भागाच्या प्रमाणात म्हणजे नेमकं काय? तर उदाहरणार्थ त्यांनी अगोदर भाग 10 घेतले असेल आणि आता उपलब्ध भाग 100 असतील, तर त्याचं एकूण भागधारकांची संख्या नुसार त्याचं प्रमाण काढलं जातं आणि त्यानुसार त्यांना भाग वाटप करण्यात येतात. त्यालाच म्हणतात अगोदरच्या खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणात भाग विक्री करणे. तर नवीन भाग विक्रीसाठी विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा आग्रह असतो. तर जे काही नवीन भाग विक्री करणार आहे कंपनी, त्याच्यामध्ये जे काही विद्यमान भागधारक आहेत, विद्यमान म्हणजे वर्तमानकालीन जे काही भागधारक आहे, वर्तमानकालीन जे काही अंशतः कंपनीचे मालक असतात, त्यांना भाग खरेदी करण्याचा आग्रह असतो, म्हणजे प्राधान्य असतं, म्हणून त्याला प्री एमिटिव्ह राईट्स असे म्हणतात. तर प्री एमिटिव्ह राईट्सचा खरा अर्थ भाग खरेदीचा आग्रह हक्क. प्रिमिटिव्ह राईट्स म्हणजे काय? तर भाग खरेदी करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं, त्याला प्रिमिटिव्ह राईट्स असे म्हटलं जातं. तर प्रथम प्राधान्य विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. तर प्रथम प्राधान्य विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीची स्कीम आहे, त्यामध्ये कंपनी हक्क भाग खरेदी करू शकते. विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते, विक्री करू शकते, वाटप करू शकते. कारण कंपनीला तर भाग विकायचे आहेत आणि विद्यमान भागधारकांना ते भाग खरेदी करायचे आहेत. फक्त त्या प्रश्न आहे, त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि त्या प्राधान्याच्या अधिकारालाच काय म्हणतात? प्रिमेटिव्ह राईट्स. प्रिमेटिव्ह राईट्सचा अर्थ कळाला? प्रिमेटिव्ह राईट्स म्हणजे भाग खरेदीचा आग्रह हक्क. भाग खरेदीचा आग्रह हक्क कळाला म्हणजे भाग खरेदी करण्यासाठी प्रथम प्राधान्य. तर भाग खरेदी करण्यासाठी प्रथम प्राधान्य विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. हा मुद्दा या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर खाजगी भाग विक्री म्हणजे काय मग? तर तुम्हाला प्रिमेटिव्ह राईट्स कळालं, आता खाजगी भाग विक्री म्हणजे काय? तर खाजगी भाग विक्री म्हणजे लोकांच्या गटाला प्रतिभूतीचे वाटप, विशिष्ट लोकांच्या, फक्त लोकांच्या नव्हे तर विशिष्ट लोकांचा जो गट आहे त्या गटाला प्रतिभूतीचं म्हणजे भागाचं वाटप, हक्क भाग, त्याला आपण हक्क भाग म्हणूया. तर तरतुदी, हक्क भाग विक्रीसाठी पुढील तरतुदीची पूर्तता करावी लागते. आता कुठलीही गोष्ट करत असताना काही त्यामध्ये अटी असतात, काही कंडिशन्स असतात, काही नियम असतात. त्यानुसार ते नियम कोणते आहेत ते बघूया आपण. कारण कंपनी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बंधनं, नियम, कडक शिस्त वगैरे आलीच. तर त्या कोणत्या तरतुदी आहे? नंबर 1, हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. तर हक्क भागाची जी काही सेलिंग प्राईस आहे, विक्री किंमत आहे, ती किंमत मार्केट प्राईसपेक्षा म्हणजे बाजार मूल्यापेक्षा कमी असते. हे एक पहिली तरतूद आहे, पहिली अट आहे. कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. तर कंपनी काय करते? लेटर ऑफ ऑफर
लेटर ऑफ ऑफर म्हणजे तुम्हाला एवढे भाग विकलेले आहेत, देऊ केलेले आहेत, विकत आहोत, तर त्यासाठी लेखी पुरावा म्हणून आमच्याकडनं लेटर ऑफ ऑफर आम्ही पाठवत आहोत, हा दस्तऐवज पाठवत आहोत विद्यमान भागधारकांना. ते तशा प्रकारचं लेटर ऑफ ऑफर कंपनी पाठवत असते. त्यानंतर लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट बाबी कोणत्या असतात? तर लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट बाबी नंबर 1, लेटर ऑफ ऑफरमध्ये देऊ केलेल्या भागांची संख्या. तर आपण किती भाग देऊ करत आहोत, एकूण भाग किती देऊ करत आहोत या दृष्टिकोनातनं माहिती असते. त्यानंतर भाग विक्रीचा कालावधी किती असणार आहे, हा कालावधी 15 दिवसापेक्षा कमी असू नये किंवा 30 दिवसापेक्षा जास्तसुद्धा असू नये. म्हणजे above 15 days and below 30 days periods of the share selling. पुढे बघा, हक्क त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्यांचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. तर हक्क त्याग करणे म्हणजे काय? आपले जे काही हक्क त्याग करणे म्हणजे काय? आपल्या हक्काचा जो काही शेअर्स आहे, आपल्या वाट्याला जो काही कंपनी शेअर्स देते आहे, तर तो शेअर्स आपण दुसऱ्याला प्रदान करणे, त्याला म्हणतात हक्क त्याग करणे. आणि भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. आपल्या वाट्याला आलेले, आपल्या हिस्स्याला आलेले जे काही हक्क भाग आहेत ते भागधारक काय करतात, म्हणजे विद्यमान भागधारक दुसऱ्याच्या नावे करू शकतात. त्यानंतर लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात. तर हे जे काही भागांचं लेटर आहे, भाग दिल्याचं जे काही पोचपावती आहे भागधारकांना देण्याची, त्याला आपण म्हणतो लेटर ऑफ ऑफर द रजिस्टर पोस्ट. तर ते लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्टने पाठविलं जातं. सांगायचं तात्पर्य, लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्टने पाठविलं जातं, स्पीड पोस्टनं पाठविलं जातं, कुरिअरने पाठवलं जातं किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलं जातं, पाठवू शकतात. तर असे वेगवेगळे पर्याय आहेत. ते फक्त आपण साध्या टपालाने ते पाठवता येत नाही, कारण ते अतिशय जबाबदारीचं डॉक्युमेंट आहे, महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि म्हणून ते एनी हाऊ कंडिशन, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या भागधारकाला, अर्थात विद्यमान भागधारकाला ते मिळालं पाहिजे. म्हणून ते रजिस्टर पोस्टने, स्पीड पोस्टने, कुरिअरने किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविलं जातं. जर विद्यमान भागधारकांनी विहित नमुन्यातील प्रतिसाद दिला नाही मुदतीत म्हणजे विद्यमान जे भागधारक आहे, वर्तमानकालीन जे भागधारक आहे, वर्तमान काळातील जे काही अंशतः कंपनीचे मालक असतात त्यांना आपण विद्यमान भागधारक म्हणतो, त्यांनी विशिष्ट मुदतीमध्ये या लेटर ऑफ ऑफर, जे काही हक्क भागाचं लेटर ऑफ ऑफर कंपनीने त्यांना पाठवलेलं आहे, रजिस्टर पोस्टने अथवा स्पीड पोस्टने अथवा कुरिअरने अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, त्याला त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे अशी कंपनीची अपेक्षा असते. पण बऱ्याचदा काय होतं, भाग खरेदीसाठी इच्छुक नसतो, तर तो प्रतिसाद देत नाही. जर त्याने प्रतिसाद विशिष्ट मुदतीमध्ये, म्हणजे जी काही कालावधी ठरलेला आहे 15 ते 30 या दिवसाच्या कालावधीत किंवा इतर काही कालावधीमध्ये चेंजेस झालेला असेल कंपनीच्या तरतुदीनुसार, तर त्या कालावधीमध्ये जर त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही, तर असं गृहीत धरलं जातं की त्या भागधारकाला हक्क भाग नको आहे आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी पुढील गुंतवणूकदाराला विकू शकते. आणि मग कंपनी काय करते, न विकलेले हक्क भाग नवीन अशा भागधारकाला किंवा गुंतवणूकदाराला ते भाग विकू शकते. आता त्यानंतरचा लास्ट पॉईंट आहे, कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीमध्ये किमान अभिदान 90% असेल. कंपनीने काढलेले जे काही हक्क भाग विक्रीसाठी काढलेले आहे, कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान किती असतं, 90% असतं. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट बघू, बोनस भाग. हे झालं हक्क भागाच्या बाबतीमध्ये. आणि कोणाच्या बाबतीमध्ये, तर विद्यमान भागधारकाच्या बाबतीमध्ये. आणि विद्यमान भागधारक
म्हणजे अंशतः कंपनीचे मालक असतात, ते वर्तमानकालीन भागधारक असतात. विद्यमान या शब्दाचा अर्थ वर्तमानकालीन भागधारक, सध्याचे भागधारक, मागचे भागधारक नाही किंवा पुढील वर्षाचे भागधारक नाही. तर विद्यमान या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बोनस भाग. बोनस भाग पूर्णदत्त असतात, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट असतात. त्याची अमाऊंट कंपनीने पेड केलेली असते. आणि हे जे बोनस भाग, जसा आपणा सर्वांना कर्मचाऱ्यांना कंपनीमार्फत बोनस मिळतो, का सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो दिवाळीचा फुकट, तर कुठल्याही फीसशिवाय तो बोनस मिळत असतो. तशाच पद्धतीने भागधारकांना काही बोनस भाग दिले जातात. ते पूर्ण दत्त असतात, म्हणजे त्याचे जे काही अमाऊंट असतात ते दिलेली असतात. ते फ्री ऑफ कॉस्ट त्यांना मिळत असतात, म्हणून त्याला पूर्ण दत्त असं म्हटलेलं आहे. दत्त म्हणजे पेड केलेले, पूर्ण म्हणजे पूर्ण रक्कम त्याची पेड केलेली आहे. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्यांच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. तर बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत दिले जातात. मात्र त्याचं प्रमाण कसं असतं, तर त्यांनी धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. तर बोनस भागसुद्धा ज्याप्रमाणे हक्क भाग त्यांनी धारण केलेल्या आधीच्या भागाच्या प्रमाणामध्ये हक्क भाग दिले जातात, त्याचप्रमाणे बोनस भागसुद्धा त्यांनी आधी धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात त्यांना दिले जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर आधीच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात म्हणजे नेमकं कसं, तर अगोदर समजून घ्या, त्यांनी प्रत्येकाने 5-5 शेअर्स घेतलेले असेल, तर आतासुद्धा त्यांना 5-5 12 भाग मिळेल. किंवा अगोदर त्यांनी 10-10 घेतले असेल तर त्यांना, आणि जर आता तेवढे शेअर्स उपलब्ध नसतील, सुरुवातीला जर शेअर्स 1000 असतील आणि आता फक्त 500 असतील, आणि पूर्वी जर एखाद्या भागधारकाने 10 शेअर्स घेतले असेल, तर त्याचं प्रमाण 500वर म्हणजे निम्म्यावर आलेलं आहे, म्हणून त्याला 5 भाग दिले जातील. म्हणजे यालाच म्हणायचं आधीच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणामध्ये त्यांना बोनस भाग दिले जातात. कळालं? तर पुढे चलूया आपण आता. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते, म्हणून त्याला नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे म्हणतात. तर प्रश्न पडला असेल तुम्हाला, तर बोनस भाग ही कंपनी देते कुठून, कोणत्या रकमेतून देते? तर बघा मग विद्यार्थी मित्रांनो, सामान्यपणे आर्थिकदृष्ट्या जी काही मजबूत कंपनी आहे, जिला भरपूर नफा झालेला आहे, अशी कंपनी काय करते, तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधी, बऱ्याचदा ती राखीव निधी ठेवत असते, कारण फ्युचरमध्ये कुठलीही समस्या आपल्या कंपनीवर येऊ नये, महामारी म्हणा, भूकंप म्हणा, किंवा अवर्षण म्हणा, या प्रकारची जर नैसर्गिक आपत्ती आली, तर त्या काळामध्ये कंपनीकडे काही निधी उपलब्ध असावा, या दृष्टिकोनातून कंपनी काही निधीची तरतूद भविष्यकाली काळासाठी करून ठेवत असते, आणि त्या निधीतून किंवा अतिरिक्त जो काही नफा झालेला आहे, आपण प्रकरण नंबर 2मध्ये बघितलेला आहे, नफ्याची पुनर्गुंतवणूक, तर तोच मुद्दा या ठिकाणी पुन्हा रिपीट होतो आहे. आणि त्या नफ्यातून अशा प्रकारचे बोनस भाग कंपनी आपल्या वर्तमानकालीन भागधारकांना देऊ करते. नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण त्याला असं नाव आहे. जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला, नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण म्हणजे काय, तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे की साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते, म्हणून त्याला या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असं म्हटलं जातं. तर जसं आपण बघितलं, हक्क भागाच्या विक्रीच्या काही तरतुदी असतात, काही अटी असतात, कंडिशन्स असतात. आता कुठलीही प्रक्रिया करायची तर त्याला अटी, तरतुदी, कंडिशन्स असतात. त्याप्रमाणे बोनस भागावर सुद्धा काही बोनस भाग विक्रीसाठी सुद्धा काही कंडिशन्स असतात. तर बोनस भाग वाटपासंबंधीच्या तरतुदी कोणत्या आहेत, मग त्या पुढील प्रमाणे आहेत. बघा, कंपनी वाटप भाग करून खालील गोष्टीमधून करू शकते. तर कंपनी बोनस भागाचं वाटप खालील गोष्टीमधून करू शकते. नंबर 1, मुक्त राखीव निधी.
जो काही मुक्त राखीव निधी असतो त्याच्यातून कंपनी बोनस भाग विकू शकते. त्यानंतर प्रतिभूती वाढावा खाते. आता प्रतिभूती वाढावा खाते म्हणजे काय, तुम्हाला मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं की कोणती रक्कम प्रतिभूती वाढावा खात्यामध्ये वर्ग केली जाते. जेव्हा कंपनीला जास्त डिमांड आहे, कंपनी जास्त फेमस आहे, आपण म्हणतो ही कंपनी खूप प्रसिद्ध आहे, टाटाची कंपनी खूप प्रसिद्ध आहे, बजाजची कंपनी खूप प्रसिद्ध आहे, आपण असं नेहमी म्हणतो. मग त्या प्रसिद्धीच्या नावामुळं की नाव प्रचलित झाल्यामुळे या कंपनीला मोठ्या प्रमाणात शेअर्सची मागणी येते आणि त्यामुळे कंपनीचा तो एक दृष्टिकोनातून फायदा असतो आणि कंपनी आपल्या शेअरची रक्कम 100 मूळ दर्शनी किंमत असताना तो शेअर्स मूळ दर्शनी किमतीपेक्षा जेव्हा कंपनी त्या भागाची विक्री जास्त किमतीला करते, म्हणजे 100 रुपयाचा भाग ती जेव्हा 150ला किंवा 120ला किंवा 125ला 135ला 115ला 110ला विकत असेल, तर जी काही वाढीव रक्कम घेतली जाते तर ती वाढीव रक्कम कंपनी काय करत असते, लगेच सभासदांना वाटून देत नाही, नफा म्हणून तिची ट्रीट करत नाही. तर अशा प्रकारची रक्कम ती कंपनी काय करत असते, प्रतिभूती वाढावा खात्यामध्ये वर्ग करत असते. तर अशा प्रकारची जी काही संचयित प्रतिभूती वाढावा खात्यातील रक्कम असते त्यातून कंपनी काय करते, बोनस भागासाठी ती रक्कम वापरत असते. तर अतिशय सिस्टमॅटिक असं कंपनीचं काम असतं आणि कुठलंही नियोजन चुकलं म्हणजे पुढील सगळं त्यांचं नियोजन चुकत असतं आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये कंपनीचं हे नियोजन असतं. तर भांडवल परतफेड राखीव निधी. आता भांडवल परतफेड राखीव निधी म्हणजे काय, तर जे काही शेअर्स होल्डर असतात, जे काही भागधारक असतात, त्यांनी काही शेअर्स घेतलेले असतात सुरुवातीलाच आणि त्यांचं भांडवल त्यामुळे वाढ होत असतं आणि हे भांडवल कंपनीच्या मालकीचं नसतं, ते कधीतरी व्यवसाय संपत असतो. व्यवसाय म्हणजे आपलं जी काही संस्था असते ती विसर्जित होत असते कुठल्या तरी कारणामुळे ते माहिती आहे तुम्हाला. तर अनेक अशी कारणं असतात, कधी कंपनी तोट्यात चालते, कधी भागधारकांचं दिवाळखोरीपणामुळे कंपनी बंद पडत असते, असे विविध कारणामुळे कंपनी बंद पडते आणि त्यावेळेस काय होतं, हे जे काही भांडवल आहे भागधारकांचं परत करावं लागत असतं आणि मग हे भांडवल परत करण्यासाठी कंपनीचं नियोजन अगदी काटेकोर असल्यामुळे कंपनी हे आपल्या भांडवल परतफेड राखीव निधीमध्ये ही अमाऊंट संचय करून ठेवत असते, बचत करून ठेवत असते. तर या भांडवल परतफेड राखीव निधीच्या खात्यातून सुद्धा कंपनी एक बोनस भागाची रक्कम प्राप्त करते आणि त्यातून बोनस भाग निर्माण करू शकते आणि बोनस भाग आपल्या भागधारकांना देऊ करते. आता प्रतिभूती वाढावा खाते म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परत एकदा रिपीट करतो कारण वेळ भरपूर आहे आपल्याकडे, तसं घाई नाही आहे. परीक्षा अजून जवळपास डिसेंबर महिना, त्यानंतर जानेवारी महिना, त्यानंतर हा नोव्हेंबर, आपला आजची तारीख आहे बघा 7 नोव्हेंबर. तर 2-2.5 महिने परीक्षा आहे. तर सविस्तर आपण शिकून घेऊ आणि चांगल्या प्रकारे जर तुम्ही लर्न केलेलं असेल तरच तुम्हाला व्यवस्थित उत्तर देता येतील, तर परीक्षेमध्ये लिहिता येतील, त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर प्रतिभूती वाढावा खाते म्हणजे काय, वाढावा घेऊन विक्री केलेल्या भागांची वाढावा रक्कम या खात्यामध्ये जमा केली जाते. तर वाढावा घेऊन विक्री केलेल्या भागाची वाढावा रक्कम या खात्यामध्ये ज्या खात्यामध्ये वाढाव्याची रक्कम जमा केली जाते त्याला प्रतिभूती वाढावा खाते असे म्हणतात. तर भांडवल परतफेड राखीव निधी म्हणजे काय, कंपनीच्या नफ्याचा काही हिस्सा विशिष्ट उद्देशासाठी या खात्यात जमा करणे, उदाहरणार्थ बोनस भाग वाटप. भांडवल परतफेड राखीव निधी खाते, मी म्हटलं होतं भागधारकांचे जे काही भांडवल आहे ते कधीतरी परत करावं लागतं, तर तसंही असतं, मात्र त्याचं नाव जरी तसं असेल भांडवल परतफेड राखीव निधी खाते, मात्र खरा त्याचा अर्थ असा आहे, कंपनी नफ्याचा काही हिस्सा विशिष्ट उद्देशासाठी जेव्हा कंपनी जमा करून ठेवते त्याला भांडवल परतफेड राखीव निधी असं म्हटलं जातं. तर नफ्याचाच हा हिस्सा असतो, मात्र विशिष्ट उद्देशाने तो बाजूला काढून ठेवला जातो. तर त्याचा उपयोग आपण बोनस भागासाठी करतो.
त्याला म्हणतात भांडवल परतफेड राखीव निधी खाते. तर हे दोन जे खाते आहे थोडेसे क्लिष्ट आहे, मात्र ते लक्षात ठेवले तर लक्षात राहू शकतात. प्रतिभूती वाढावा खाते आणि भांडवल परतफेड राखीव निधी खाते. तर पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतो जेणेकरून तुमच्या परीक्षेच्या काळापर्यंत लक्षात राहील. प्रतिभूती वाढावा खाते वाढावा घेऊन विक्री केलेल्या भागांची वाढावा रक्कम या खात्यामध्ये जमा केली जाते. आणि भांडवल परतफेड राखीव निधी खाते कंपनी नफ्याचा काही हिस्सा विशिष्ट उद्देशासाठी या खात्यात जमा करते, उदाहरणार्थ बोनस भाग वाटप. तर कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. तर यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की कंपनीची जी काही संपत्ती आहे आणि संपत्तीचं जेव्हा पुनर्मूल्यांकन केलं जातं ॲसेटचं, तर त्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेला जो काही निधी आहे ॲसेटचं किंवा संपत्तीचं, कोणाची ॲसेट कोणाची संपत्ती, तर कंपनीची ॲसेट आणि कंपनीची संपत्ती. तर त्या संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी जो काही राखीव निधी ठेवलेला असतो त्या राखीव निधीतून बोनस भाग कंपनीला वाटप करता येत नाही. तर परीक्षेमध्ये तुम्हाला चूक की बरोबरमध्ये असा प्रश्न विचारू शकतात, कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकते, असा प्रश्न दिला तर तुम्ही असत्य लिहायचं आहे. आणि जर असं दिलं त्यांनी म्हणजे बोर्डने असं दिला कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही, तर अशा वेळेस तुम्ही सत्य लिहायचं आहे. तर असे छोटे छोटे बारीक बारीक प्रश्न जे काही अतिशय सूक्ष्म असतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात आणि ते तुम्ही कटाक्षाने म्हणजे दक्षतापूर्वक लक्षात ठेवायचे असतात. कारण हे सिलेबसच्या बाहेर नसतं आणि प्रत्येक गोष्ट ही सिलेबसच्या आतलीच असते, मात्र आपण काही ब्रॅकेटमधल्या काही शेवटी दिलेल्या सूचनांचं पालन करत नाही आणि त्यामुळे आपल्याला मार्क्स कमी पडतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपले हातचे मार्क जातात. तर संपत्तीचे पुनर्मूल्यांकन म्हणजे संपत्तीची सद्य किंमत समजण्यासाठी केलेले मूल्यांकन. आता संपत्तीचं पुनर्मूल्यांकन म्हणजे काय, तर संपत्तीची सद्य किंमत, सध्या म्हणजे आताची सध्याची मार्केट प्राईस काय आहे हे समजण्यासाठी जे काही मूल्यांकन केलं जातं त्याला संपत्तीचं पुनर्मूल्यांकन असं म्हणतात. आता नंबरचं बघा, लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. तर लाभांश वाटपाच्या बदल्यात आता तुम्ही म्हणाल यावर्षी सभासदांना वर्तमानकालीन जे काही आपले विद्यमान सभासद आहेत त्यांना आपण बोनस भाग देऊन टाकू, लाभांश द्यायची गरज नाही. तर असं नसतं, लाभांशाच्या ऐवजी आपल्याला बोनस भाग वाटप करता येत नाही. तर लाभांश हा वेगळा आहे, बोनस भाग हा वेगळा आहे, दोन्ही टर्म्स वेगळ्या आहेत, दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. तर संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेले बोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाही. आणि नंतरची अट आहे, संचालक मंडळाने एकदा का बोनस भाग विकले तर ते रद्द होऊ शकत नाही. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये एनी हाऊ कंडिशन त्यांना ते घ्यावेच लागतात. बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात आणि बोनस भाग हे फ्री ऑफ कॉस्ट असतात, फुकट असतात, त्याचे अमाऊंट कंपनीने भरलेली असते, म्हणून हे बोनस भाग पूर्णदत्त भाग असतात. परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारू शकतात, बोनस भाग पूर्णदत्त असतात का, तर असतात. आपण त्याचं उत्तर द्यायचं आहे, बोनस भाग हे पूर्णदत्त असतात. या वाक्याला या विधानाला तुम्ही सत्य लिहायचं आहे. यावर जर प्रश्न विचारला बोनस भाग हे पूर्णदत्त नसतात तर या वाक्याला तुम्ही असत्य लिहायचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे वाक्य, छोटे छोट्या संकल्पनातून ते प्रश्न तयार होत असतात, मात्र आपण काय करतो त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपले हातचे एक 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 मार्क जरी म्हटले तरी आपले 10, 15, 20, 25 मार्क कसे तरी कटतात आणि आपण वेळेवर आपला रिझल्ट बघतो त्यावेळेस आपले खात्री असते 78, 80, 79 मार्काची किंवा आपल्याला खात्री असते 99, 98 मार्काची आणि आपल्याला अतिशय कमी मार्क 60, 65 किंवा 50 मार्क्स पडतात. तर ह्या थोड्याशा निष्काळजीपणाने ह्या गोष्टी घडत असतात, म्हणून आपण अतिशय दक्षतापूर्वक अभ्यास करायचा आहे. बोनस भाग वाटपाच्या वेळी किमान अभिमानाची आवश्यकता असते, अभिमानाची नाही, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, अभिदानाची.
तर बोनस भाग वाटपाच्या वेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. तर किमान अभिदान किती असावं या संदर्भामध्ये कुठलीही अट कंपनीने ठेवलेली नाही. तर या ठिकाणी आपण आता थांबूया आणि माझा व्हिडिओ लेक्चर आवडल्यास खरोखर आपणा सर्वांनी काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचे आहे, शेअर्स करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूच्या बेलला क्लिक करायला मात्र विसरायचं नाही. तर थांबूया आता. जय हिंद.